नमस्कार, मी सुहास. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. एकनाथ शिंदेंची गाडी एकदम सुसाट वेगानं निघाली की काय असा प्रश्न हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या मनामध्ये नक्की पडेल. एकीकडे एकनाथ शिंदे भाजप बरोबर एक प्रेशर टॅक्टिक्सचा खेळ खेळतायत, तर दुसरीकडे आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी ते जोमानं धावतायत. हे दोन्ही गोष्टी काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्र हो, सगळ्यात पहिल्यांदी बातमी हीच देतो तुम्हाला की आज संध्याकाळी थोडीशी उशिराने का विना पण आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक लावलेली आहे. या बैठकीला दोन्हीही उपमुख्यमंत्री म्हणजे सुनेत्राताई पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघंही हजर राहणार आहेत अशी माहिती मिळतीये. एकनाथ शिंदेंच्या बरोबर अर्थात उदय सामंत असतील, सुनेत्राताईंच्या बरोबर कोण असेल ते आत्ता नाही, पण सुनील तटकरे असण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या बैठकीला उपस्थित असतील. ही बैठक जी आहे ही कशावर, तर ही बैठक जो तिढा सुटत नाही आहे, ज्यासाठी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांबरोबर बैठक केली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कुणाला किती उमेदवारी द्यायचे याबाबत पहिली बैठक झाली, पण ती निष्फळ ठरलेली आहे. काहीही तोडगा निघालेला नाही त्यातनं. आणि शिवसेना ही काही जागांवर ही अडूनच राहिलेली आहे. याच्या बाबतीतला काल सविस्तर व्हिडिओ मी केलेला होता. कोणत्या जागांसाठी अडून राहिलेली आहे, किती जागांसाठी अडून राहिलेली आहे, कोणत्या जागांवरनं वाद होण्याची शक्यता आहे, हे सगळं कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय. पण आजच्या घडामोडी काही वेगाने घडत आहेत. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं म्हटलेलं होतं की एकनाथ शिंदे 2 वेळेला दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदेंना अमित शहांनी भेट दिली नाही म्हणण्यापेक्षा ती टाळली. हेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं. पण आज जी एक नवीन बातमी येते, एक नवीन खबर येते, एक जी नवीन माहिती समोर येते ती म्हणजे एकनाथ शिंदेंनी अमित शहांनी भेट टाळल्यानंतर एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले. मग एका मंत्र्यांनी मध्यस्थी करून अमित शहांना वारंवार सांगून ही शेवटी भेट घडवली आणि रविवारी ही भेट झाली अशी माहिती आता आपल्यापर्यंत येते. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. इतकं काय झालंय एकनाथ शिंदेंना की एकनाथ शिंदे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत. बरं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, पण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांशी कधीही चर्चा करत नाहीत. ते थेट जातात ते दिल्लीला अमित शहांशी चर्चा करायला. पण दोन्ही वेळेला अमित शहांनी टाळलं, पण त्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ राहिले. आणि मग शेवटी मध्यस्थीने अखेर रविवारी भेटीची वेळ मिळाली आणि लगोलग एकनाथ शिंदे दिल्लीकडे धावले. रविवारी त्यांची अत्यंत, आणि ही माहिती सगळी अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती किंवा ही बातमी बाहेर फुटू नये याची काळजी सुद्धा घेण्यात आलेली होती. पण शेवटी बातमी आहे, पत्रकार आहेत, पत्रकारांना सुगावा लागतो आणि बातमी बाहेर येतेच. त्यामुळे एकनाथ शिंदे लगोलग दिल्लीकडे पळाले. रविवारी त्यांची अमित शहांच्या बरोबर बैठक झाली. बैठक म्हणण्यापेक्षा अमित शहांनी वेळ दिली. त्या वेळेला एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. त्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. या दोघांमध्ये आता नेमकी काय चर्चा झाली आणि त्यातनं एकनाथ शिंदेंचं समाधान झालं का, हा खरं तर त्यातला कळीचा मुद्दा आहे. अजूनपर्यंत ही माहिती म्हणजे दोघांमध्ये काय चर्चा झालेली आहे ही माहिती जरी समोर आलेली नसली तरीही एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंच्या बॉडी लँग्वेजवरनं आपल्याला अनेक गोष्टी कळतात. अमित शहांकडे जाऊन आल्यानंतर अमित शहांनी काहीतरी तंबी नक्कीच दिलेली आहे. याचं कारण असं आहे की शेवटी एकनाथ शिंदेंची जी शिवसेना हा जो पक्ष आहे, हा पक्षच मुळात निर्माण करण्यासाठी पाठीशी कोण राहिलंय तर अमित शहा राहिलेत. त्यामुळे भाजपला मागे ठेवत, भाजपला बॅकफूटवर टाकत तुम्ही जर का काही प्रयत्न करत असाल तर ते खपवून घेणार नाही. ही चर्चा निश्चित झालेली असणार आहे. चर्चा दुसरी झालेली आहे विधान परिषदेच्या उमेदवारीवरनं. भाजप 12 जागांसाठी अडून राहिलेला आहे. 3 जागा ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडायला तयार आहेत. म्हणजे 12 आणि 3 15 झाले आणि 2 जागा राष्ट्रवादीसाठी अशी आधी चर्चा होती. पण एकनाथ शिंदे जागेच्या बाबतीमध्ये अडून आहेत. ते आजही अडून आहेत. अजून जागेचा तिढा सुटलेला नाही. बहुतेक अमित शहांनी हेच सांगितलेलं आहे की तुम्ही राज्याच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करा, देवेंद्र फडणवीसांबरोबर चर्चा करा आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदे हे व्हाया बंगळुरू
ठाण्यामध्ये आलेले आहेत. हे होत असताना मिलवाईल म्हणजे अमित शहाची भेट झाल्यानंतर मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा फोन केलेला आहे. ती चर्चा काय झाली अजून माहिती नाही, पण आज संध्याकाळी विधान परिषदेच्या या उमेदवारीवरनं बैठक होतीये आणि त्याला एकनाथ शिंदे हजर राहत आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला भाग आहे. नाहीतर काल परवामध्ये एक कार्यक्रम झाला होता राज्य सरकारचा, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपस्थित राहिले होते, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्या होत्या आणि ज्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचं सुद्धा नाव होतं त्या एकनाथ शिंदे त्या कार्यक्रमाला गेले नाहीत. त्या कार्यक्रमाला त्यांनी पाठ फिरवली कारण ते नाराज होते, नाराज आहेत. मग ती नाराजी विधान परिषदेच्या एकूण ज्या काही जागा मिळणार आहेत त्याच्यावरनं आणि त्यांनी तिची नाराजी दाखवलेली आहे. पण आजच्या या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत याचाच अर्थ दिल्लीमधनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं होतंय काय, आता त्या कोणत्या जागांसाठी अडलेले आहेत? भाजप 12 जागा ठाम आहेत, त्याच्यानंतर जास्तीत जास्त 4 जागा हे शिवसेनेला द्यायला भाजप तयार होईल आणि याच्यामध्ये सगळ्यात नुकसान होत आहे ते म्हणजे राष्ट्रवादी की ज्यांना 1 जागा दिली जाऊ शकते जर का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा सोडायच्या असतील तर. आता भाजप 12च्या खाली तरी यायला तयार नाहीये, भाजपला सुद्धा तडजोड करावी लागणार आहे. शेवटी इतकं ठाम राहून चालणार नाही कारण महायुतीचं सरकार आहे, मित्र पक्ष आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे इतक्या कुरघोडीचं राजकारण करून चालणार नाही. परंतु मी जसं काल म्हटलं 3 महत्त्वाच्या जागांवरनं ही रस्सीखेच सुरू आहे. त्याच्यामध्ये एक ठाणे आहे, नाशिक आहे, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही जागा आहे आणि इकडे रत्नागिरी आणि रायगड या जागेवरनं वाद सुरू आहेत. यातले ठाण्यावरनं फार मोठा वाद आहे ज्याचा आपण काल एक्सप्लेन केलंय, मी त्याच्यामध्ये फार एक्सप्लेन करणार नाही आत्ता. पण शेवटी ठाणं कसं सोडेल, ठाणे हा बालेकिल्ला राहिला आहे शिवसेनेचा आणि आज जर ठाण्यावर जर का पाणी सोडायची वेळ आली तर मग एकनाथ शिंदेंचं काय राहिलं. त्यामुळे ठाण्याच्या बाबतीमध्ये ते कसे अडून राहत आहेत आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे सुद्धा त्यांना हवं आहे. ते संख्याबळाचा जरी विचार करत असले तरी भाजप म्हणताय आमची ताकद जास्त आहे. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की भाजप एकनाथ शिंदेंना किती जागा सोडतंय. आजच्या बैठकीमध्ये काय होतंय कारण मुख्यमंत्रीच या बैठकीला असणार आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे असणार आहेत. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका कोणता तोडगा निघतोय हे बघणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. तोडगा निघेल का नाही निघेल, जर नाही निघाला तर काय, जर एकनाथ शिंदे हे आपल्या 6 जागांवर अडूनच बसले तर काय करणार. एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आत्ताच्या महापालिका निवडणुका तुम्ही आठवून बघा, जिथे आपलं जमतंय तिथे आपण युतीचं राजकारण करू, जिथे जमणार नाही तिथे स्वतंत्र लढू. काही महापालिका विरोधामध्ये दोघांनी लढवलेल्या आहेत, शिवसेना आणि भाजपनी. त्याच पद्धतीने इथे देखील हा खेळ होऊ शकतो का, जर का तडजोड झाली नाही, जर का एकमत झालं नाही, एकनाथ शिंदे ऐकायला तयार झाले नाहीत. आणि एक लक्षात घ्या, 12 जागा भाजप मागताय, भाजपला सुद्धा कुठेतरी 2 पावलं मागे यावं लागेल. ते भाजप यायला तयार आहे का? कारण भाजपला आता असं वाटतंय की ठाण्यामध्ये आपली ताकद आहे, नाशिकमध्ये आपली ताकद आहे, संभाजीनगरमध्ये आपली ताकद आहे, मग आपण का मागे हटायचं. त्यामुळे भाजप मागे हटायला तयार नाहीये. जर यातनं तोडगा निघाला नाही तर विधान परिषदेच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होईल की भाजप आपला उमेदवार देईल, तिकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला उमेदवार देईल आणि मग कोण कुणाच्या उमेदवाराला पाडतंय आणि कुणाचा उमेदवार निवडून येतोय हे बघितलं जाईल. शेवटी यांचा फॉर्म्युला काय आहे की कुणाचा का उमेदवार येईना तो महायुतीचाच आहे ना, असं नंतर हे लोक म्हणायला मोकळे होतात. म्हणजे एकदा एकनाथ शिंदे असं म्हणालेले पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्या याच्यामध्ये, प्रॉब्लेम काय आहे, आम्ही विरोधात जरी लढत असलो तरी जे काही नगरसेवक निवडून येतील ते कुणाचे आहेत, महायुतीचेच आहेत. त्यामुळे इथे पाडापाडीचं राजकारण होईल, इथे प्रचंड टोकाचं राजकारण होईल. पण या सगळ्यानंतर जो उमेदवार निवडून येईल तो कुणाचा असणार आहे, तर तो महायुतीचा असणार आहे. अशा पद्धतीची काही वक्तव्य ही नंतर आपल्याला ऐकायला मिळू शकतात. पण मी जे म्हटलं ना तुम्हाला की दिल्लीवरनं आल्यानंतर एकनाथ शिंदे गप्पा नाही बसलेले. एकनाथ शिंदेंचं जे काही तिकडे अमित शहांच्या बरोबर चर्चा झालेली असेल त्यातनं एकनाथ शिंदेंना जो मेसेज जायचा आहे तो जाणार आहे. एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष वाढवायला सुरुवात केलेली आहे. त्याचा आपल्याला बच्चू कडूंचा प्रहार हा एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे घेतलेला आहे. पूर्ण प्रहार हा पक्षच त्यांनी शिवसेनेमध्ये विलीन करून घेतलेला आहे. एकनाथ शिंदे आता ताकद वाढवत निघालेले आहेत.
इकडे अमरावती आणि या भागातली सगळी ताकद बच्चू कडूंच्या माध्यमातून वाढवायची आहे। इकडे आता आज बातमी अशी आहे ती म्हणजे बहुजन विकास आघाडी जी आहे, हितेंद्र ठाकूर हे त्या आघाडीचे सर्वेसर्वा आहेत, ही बहुजन विकास आघाडीच तुम्ही शिवसेनेमध्ये विसर्जित करा, आम्ही क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेला उमेदवारी देतो, अशा पद्धतीचा एक प्रस्ताव हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बहुजन विकास आघाडीला गेलेला आहे। आता या बाबतीमध्ये जर का हेही घडलं तर पुन्हा पालघर असेल, इकडचं वसई विरार हा सगळा जो बेल्ट आहे हा पुन्हा एकनाथ शिंदेंच्या ताब्यामध्ये येईल। हे सगळं एक लक्षात घ्या। एकनाथ शिंदे सुद्धा हे जे राजकारण खेळतायत ते कुठल्या अर्थाने जी चौथी मुंबई डेव्हलप होती आहे या दृष्टिकोनातनं एकनाथ शिंदेंचं हे जोरदार राजकारण सुरू आहे। 2029 नजरेसमोर ठेवून सुद्धा हे राजकारण सुरू आहे। जर का हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी जर का ही विलीन झाली तर एक प्रकारे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे। आता याच्यामध्ये अजून बहुजन विकास आघाडीकडनं कोणताही या बाबतीतला काय प्रतिसाद आहे याचं वक्तव्य समोर आलेलं नाहीये, पण बहुजन विकास आघाडी असं म्हणतंय की आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ। आता आणि त्यासाठी त्याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की या विधान परिषदेसाठी शिवसेनेकडनं इच्छुक कोण आहे तर शिवसेनेकडनं इच्छुक आहेत रवींद्र पाठक। रवींद्र पाठक इच्छुक असताना एकनाथ शिंदेंकडनं हा हितेंद्र ठाकूर यांना प्रस्ताव गेल्यामुळे रवींद्र पाठक हे थोडे अस्वस्थ झाले आणि त्यांनी तातडीनं हितेंद्र ठाकूरांना भेटण्यासाठी ते गेले। ते हितेंद्र ठाकूरांना भेटले, क्षितिज ठाकूरांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की या भागातनं मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे, तुम्ही शिवसेनेला पाठिंबा द्या। आता ती चर्चा नेमकी काय झालेली आहे, एकीकडे एकनाथ शिंदेंनी तर पक्षच विलीन करा असा प्रस्ताव दिलेला आहे, तिकडे रवींद्र पाठक जाऊन म्हणताय की मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, म्हणजे शिवसेनेला पाठिंबा द्या, पर्यायाने तो मला पाठिंबा द्या। आता या सगळ्यामध्ये हितेंद्र ठाकूर किंवा क्षितिज ठाकूर किंवा बहुजन विकास आघाडी नेमका कोणता निर्णय घेतीये हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे। जर पक्षच बच्चू कडूं सारखा विलीन झाला तर एकनाथ शिंदेंची ताकद ही एका वेगळ्या अर्थाने मुंबईच्या या सगळ्या पट्ट्यामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळेल आणि तो देखील एक प्रकारे भाजपला खूप मोठा धक्का असणार आहे। त्यामुळे आता बहुजन विकास आघाडी काय निर्णय घेतेय, क्षितिज ठाकूर हे विधान परिषदेच्या तिकिटासाठी पक्ष विलीन करतील का हितेंद्र ठाकूर हा मुद्दा बघणं आहे, किंवा जिथे जसं रवींद्र पाठक म्हणतायत की मला तुम्ही पाठिंबा द्या, शिवसेनेला पाठिंबा द्या, तसं शिवसेनेला पाठिंबा देतायत का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे। आणि म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला असं म्हटलं की भाजपला बॅकफूटवर टाकण्यासाठी एकीकडे शिंदे प्रेशर टॅक्टिक्सचा वापर करतायत आणि दुसरीकडे आपला पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी ते प्रचंड पळापळ करतायत। एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी जी पुन्हा तिसरी दिल्ली वारी लगोलग झालेली आहे या रविवारी, ती फार फलदायी ठरलेली आहे का या बाबतीमध्ये आत्ता तरी आपल्याला सांगता येणार नाही, पण ती फार फलदायी ठरलेली नाही, कारण शेवटी भाजप आहे आणि भाजपला सुद्धा कळतंय की आता एकनाथ शिंदे ज्या स्पीडने काम करतायत त्या स्पीडनी जर का एकनाथ शिंदेंना रोखायचं असेल तर ज्या पद्धतीने इथं देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीच्या खेळी करतायत त्याला आत्ता पाठिंबा देणं हे जास्त गरजेचं आहे। त्यामुळे आता विधान परिषदेचा हा तिढा आज संध्याकाळी सुटतो का हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहील। नाही सुटला तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड टोकाचे वाद या निमित्ताने आपल्याला बघायला मिळणार आहेत। तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही देखील आपलं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।